नमस्कार रसिक वाचक श्रोते हो. श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री यशवंत तथा राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्रे या मालिकेतील 24वे व्यक्तिचित्र ताई कुलकर्णी, कोकणच्या मदर तेरेसा. एकोणीसशे 52 नंतरची पुढची सलग 30-35 वर्ष ही केवळ कुलकर्णी ताईंचीच होती. आवाशी या खेड तालुक्यातल्या मुंबई गोवा महामार्गावरच्या गावात आजही तुम्ही वत्सला नारायण कुलकर्णी कुठे राहत होत्या असं कोणी विचारलं तर कुणालाही सांगता येणार नाही. पण कुलकर्णी ताई कुठे राहत होत्या असं विचारलं तर लोक आदरानं तुम्हाला घरी नेऊन सोडतील. आज कुलकर्णीताई हयात नसल्या तरी आजही त्या खेड तालुक्यातील या पंचक्रोशीमधल्या अनेक माणसांच्या मनात आदराचं स्थान राखून आहेत. मुळात डॉक्टर नारायण उर्फ नाना कुलकर्णी हे देशावरून कोकणात उतरले. सुमारे 1950च्या सुमारास ते DASF हा फॅकल्टी कोर्स करून डॉक्टर झाले. त्यावेळी आता जशी PHC असतात तशी SMP म्हणजेच सबसिडाइज मेडिकल सेंटर असत. तिथे आधी नोकरी करावी लागे. आठवड्यातून 5 दिवस फिरून आणि 2 दिवस हेडक्वार्टर अशी सलग 7 दिवस रुग्णसेवा करावी लागे. याच काळात मग मार्गा ताम्हाणे येथे डॉक्टर तात्या नातू, सवणस येथे डॉक्टर दैठणकर आणि लवेलला डॉक्टर नाना कुलकर्णी यांनी अशी 3 सेंटर्स सुरू केली होती. पुढे 5 वर्षांनी डॉक्टर नाना यांनी नोकरी सोडून दिली आणि खाजगी रुग्णसेवा सुरू केली, ती अगदी तहहयात. नानांच्या पश्चात गेली अनेक वर्ष ताईंनी आणि ताईंच्या नंतर देखील हे काम आता त्यांचा मुलगा डॉक्टर अनिरुद्ध आणि सून डॉक्टर मेधा करत आहेत. 1952 साली नानांचं लग्न झालं आणि कोकणाला ताईंच्या रूपानं एक मदर तेरेसा मिळाली. आपल्या आयुष्याची लग्नाआधीची वर्ष सोडली तर आयुष्याच्या 89 वर्षापर्यंत एक निर्व्याज आणि अत्यल्प मोबदल्यात तर कधी मोफत रुग्णसेवेचा वसा घेऊन ताई जगत राहिल्या. जेमतेम 7वी शिकलेल्या ताई लग्नानंतर RMP म्हणजेच रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर परीक्षा पास झाल्या. आवाशी, लोटे, गुणदे, अजगणी, सोनगाव, कोतवली, आयनी, मेटे, माणी, सवेणी, परशुराम या गावात रोज फिरून छोटे मोठे आजार, स्त्रियांचे आजार, बाळंतपणं अशी सलग 60-65 वर्ष गरजू लोकांना वैद्यकीय सेवा घरपोच देत राहिल्या ताई. छोटी चण, गोरा रंग, रुंद हसरी जिवणी, चेहरा आणि चपळ हालचाल, एक अनोखा आत्मविश्वास, मायाळू असला तरी थोडा फटकळ स्वभाव, रोगाची आणि रोग्याची अचूक पारख, एकदा आजार कळला की मग त्यासाठी पूर्ण निष्ठेनं आणि प्रामाणिक सेवा ही ताईंची वैशिष्ट्य होती. त्या काळी कोकणात आरोग्य सेवाच काय, सगळ्याच गोष्टींची वानवा होती. खेडोपाडी माणसं आजारी असली तर त्यांना ताईंशिवाय कोणाचाच आधार नसे. शिवाय कच्चे रस्ते, दळणवळणाची साधनं नाहीत. अशावेळी ताईंना आणायला बैलगाडी जाई. रात्र असो की दिवस, ताई लगेच बॅग उचलून गाडीत बसत, रोग्याला तपासत. कोणी पहिलट करीन गरोदर बाई असेल तर तिला धीर देत. मूल जन्माला येऊन पुढचे सगळे सोपस्कार पूर्ण होऊन बाई बाजल्यावर आणि मूल पाळण्यात गेलं की मगच ताई निघत. ही सारी मेहनत आणि त्याचा मिळणारा मोबदला याचं प्रमाण कायमच व्यस्त असे. ताई जवळच्या गावात रोज आळीपाळीनं जात.
सकाळी घरचं सगळं आवरून 10 वाजता घरासमोरच असलेल्या बसस्टॉपवर येऊन ज्या गावात जायचे असेल त्या गावात जाणाऱ्या बसमध्ये बसत. आमच्या परशुराम गावात त्या दर गुरुवारी येत असत. त्यांचा मुक्काम माधव दीक्षितकडे असे. त्या येण्याची पेशंट अगदी वाट बघत असायचे. सर्दी, खोकला, जुलाब, कांजिण्या, गोवर असे अनेक लहान मोठ्यांचे आजार त्या बरे करत. सोबत दुपारचा जेवणाचा डबा आणलेला असे. परशुरामला मात्र माधवकडेच दुपारचं जेवण असे. त्या 2 घरांचा खूप घरोबा होता. अनेक गावातून सतत जाणं येणं असल्यामुळे ताईंचा लोकसंपर्क देखील मोठा होता. अनेक गावातून अनेक पेशंट म्हणून संपर्कात आलेल्या लोकांच्या 2-3 पिढ्या ताईंकडे औषधाला येत असत. त्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे होणाऱ्या मंगल कार्याला सुद्धा ताईंना आग्रहानं बोलवत असत. ताई देखील अशा समारंभाला आवर्जून जात असत. कोणत्याही गावात अशी अनेक हक्काची घरं त्यांनी निर्माण केली होती. तिथलं लग्न, बारसं, मुंज किंवा अन्य कोणताही कार्यक्रम असला तरी त्या सगळ्या चालीरीती आणि परंपरा या आरोग्याशी कशा निगडीत आहेत याचे बौद्धिक घेत असत. एकदा आमच्या गावातलं एक 3 वर्षाचं मूल तापानं फणफणलं होतं. ताईंनी तपासलं तर अंगावर बारीक पुरळ दिसत होता. "हा गो माधुरी, याला गोवर होणार असं दिसतंय ग. एक काम कर, गोठ्यात जा. गाईचं ताजं पावट्या एवढं शेण घे. गाईच्याच ताज्या दुधात खलून थोडी साखर घालून त्याला रोज सकाळी 2 दिवस पाज. अंग पुसून अंगाला हलक्या हातानं खोबरेल किंवा कैलास जीवन जिरव. आणि ताप जास्तच वाटला तर कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेव. दुसरं काही करायची गरज नाही हां." खरोखर 2 दिवसात मुलाचं सगळं अंग गोवराच्या फोडांनी फुलून हळूहळू पुढच्या 4 दिवसात पोट सुकून पोर परत उड्या मारायला लागलं. अगदी अशी साधी साधी औषधं वापरून ताई रोग्यांना ठणठणीत बऱ्या करत असत. ताई स्वतः खूप मनस्वी होत्या. तशा तेजस्वी देखील होत्या. रोज सकाळी नियमित योगासनं करत, उठसूट डॉक्टरकडे धावणाऱ्या लोकांना त्या धारेवर धरत असत. "अरे, परमेश्वरानं तुमच्या शरीराची रचना परिपूर्ण केली आहे. जसा रोग येईल तसं शरीर देखील त्याचा सामना करायला कायम सिद्ध असतं रे. पण तुम्ही त्याला संधीच देत नाही. आला ताप, घे गोळी. हा भडीमार तुमचं शरीर पांगळं करतो. 2 दिवस तरी वाट बघाल की नाही?" असं खडसावून सांगत. गावातल्या तरुण मुलींना अगत्यानं नर्सिंग शिकण्याचा आग्रह करीत. "पोरींनो, ही विद्या शिकून घ्या. या 4 पैसे तर मिळतीलच, शिवाय थोडी लोकसेवा करण्याचं पुण्य देखील मिळेल. आणि यातलं काहीच जमलं नाही तरी तुमची स्वतःची पोरं तरी नक्कीच नीट वाढवाल की." आज अनेक हॉस्पिटलमधून नर्स म्हणून नोकऱ्या करून रिटायर्ड झालेली त्या काळातल्या तरुण मुलींची पिढी ही ताईंनीच तयार केली होती. बिब्यावर ताईंचं विशेष प्रेम होतं. प्रत्येकाच्या घरामागे 1 नारळ आणि 1 बिब्बा अशी किमान 2 झाडं हवीत असा त्यांचा आग्रह असे. 12 रोगांवर बिब्बा हेच औषध आहे असं त्या सांगत. अडुळसा, कोरफड, एरंड, प्राजक्त, वड, पिंपळ, बेल या झाडांच्या पानांचा, सालींचा, फळांचा उपयोग त्या औषधासाठी करत असत. ताईंवर आणि नानांवर कोकणातल्या त्या पंचक्रोशीतल्या लोकांनी देखील अपरंपार प्रेम केलं. उपचाराचं बिल देतीलच असं नाही, पण येताना घरीदारी पिकणारा तांदूळ, नाचणी, भाजीपाला, सीझनमध्ये काकड्या, कणगरे, करिंदे, पडवळ, चिबूड यांचा दवाखान्यात ढीग जमत असे. मग ताई प्रत्येकाला तो जे आणणार नाही ते देऊन तो ढीग स्वतःकडे आवश्यक तेवढं ठेवून संपवत असत. गावातील लोक तिथे येत असत. ताईंकडे भल्या मोठ्या चिनी मातीच्या बरण्या
स्वतः घातलेल्या लोणच्यानं भरलेल्या असत. कुणीही गावात आजारी असलं की ताईकडे हक्कानं येत असे आणि हक्कानं तापानं तोंडाला चव नाही सांगून आंबा किंवा लिंबाचं गोड लोणचं घेऊन जात असे. मे महिन्याच्या सुट्टीत घरी सुट्टीवर आलेल्या नातेवाईकांच्या छोट्या मुलांना परत जाताना न चुकता ताई नाक दाबून चांगले 4 चमचे एरंडेल पाजूनच परत पाठवत असत. वैद्यकीय क्षेत्रातली अतिशय छोटी पदवी घेऊन आयुष्यभर नाना आणि ताई यांनी केलेली आरोग्यसेवा हे केवळ अर्थार्जनाचं साधन नव्हतं, तर तो त्यांनी समाजासाठी घेतलेला आरोग्य सेवेचा वसा होता. कोकणात या क्षेत्रात डॉक्टर तात्या नातू यांचे जसं आदरानं आजही नाव घेतलं जातं, त्याच पंक्तीत आयुष्यभर रुग्णसेवा करणाऱ्या ताई देखील आहेत. ताईंच्या अखेरच्या दिवसात त्यांना भेटायला अनिरुद्धकडे गेलो तर ताई खूप गप्पा मारत असत. अलीकडे आरोग्य सेवेचा जो बाजार झालाय त्याची त्यांना खूप चीड होती. डॉक्टर, पॅथॉलॉजी लॅब आणि मेडिकल स्टोअर यांचं रॅकेट झालंय, त्याबद्दल त्यांना खूप वाईट वाटत असे. रुग्णसेवेसारख्या एका चांगल्या लोकसेवेच्या माध्यमाला लागलेली ही कीड त्यांना सहन होत नसे. कोकणातल्या त्या काळातल्या या साऱ्या माणसांची जडणघडण वेगळीच झालेली होती. गावोगावी आयुष्यभर पायपीट करून ताईंनी जसे अनेक लोकांचे आशीर्वाद आणि दुवे मिळवले, तसेच समृद्ध दीर्घायुष्य देखील त्यांना मिळाले. वयाच्या 90त कोकणातल्या या मदर तेरेसाने समाधानाने अखेरचा श्वास घेतला. धन्यवाद. रसिक वाचक श्रोते हो, वेगवेगळ्या बाजाच्या कथा ऐकण्यासाठी श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित करतील. la 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 la